गुड इव्हनिंग एव्हरीवन. गुड इव्हनिंग. कसं चालू आहे अभ्यास? जीपीपी 242 आजचा आपलं लेक्चर नंबर 6 ते वाटते. 6 नंबरचं लेक्चर आहे. ज्यामध्ये आपण बघणार आहोत वॅव्हिलोचं जे क्लासिफिकेशन आहे, वॅव्हिलोन जे स्पेसिसचं क्लासिफिकेशन केलं सेंटर ऑफ ओरिजिन. आता सेंटर ऑफ ओरिजिन ही कन्सेप्ट काय? मी थोडं लाईटचा प्रॉब्लेम व्हायला लागला, ते लावू का? कसं दिसतंय एकदा कमेंट करून सांगू शकता तुम्ही की सर कसे दिसत आहात. ओके, तर आपण आज सेंटर ऑफ ओरिजिन शिकणार आहोत की कुठून ओरिजिन झाला असेल आपल्या क्रॉप स्पेसिसचा. ओके, बरोबर आहे ना की कोणतेही क्रॉप, जसं मानवाचा ओरिजिन कुठून झाला आहे सर? सर आफ्रिकामधून म्हणतात, बरोबर आहे का नाही? की आपला ओरिजिन आफ्रिकामधून झाला, बरोबर आहे. मग तिथून आपण इथं आलो, तर मग इथपर्यंत कसे आलो, काय आलो, हे स्टोरी आपल्याला फक्त क्रॉप बद्दल बघायची. हे पहा, कोणतंही सायन्स आहे ना सारखंच आहे, फक्त कसं आहे कोणाबद्दल बघते, ह्युमन बद्दल बघते का क्रॉप बद्दल बघते. ओके, तर चला. तसंच आता सुरुवातीला जे चॅनलवर नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. तर तुम्हाला कोणकोणचे लेक्चर पाहिजे, ते नोट्स पाहिजेत, ते तुम्ही मला कमेंट सेक्शन मध्ये सांगू शकता. डिस्क्रिप्शन मध्ये टेलिग्राम लिंक आणि व्हॉट्सअप लिंक दिलेली आहे, त्यात तुम्ही जॉईन करा. तसेच तुमच्या एक्स सिरीजच्या विद्यार्थ्यांना आपलं चॅनल शेअर करा, सजेस्ट करा की त्यांचे जे पेपर येणार आहे त्यासाठी आपण क्वालिटी वन शॉट देणार आहे. तुम्हाला जर पाहिजे असेल वन शॉट कसे असतात माझे, तर तुम्ही आपल्या मंथन युट्यूब चॅनलवर जाऊन नॅचरल फार्मिंगचा पाहू शकता. त्याच्यावर 1600 व्ह्यूज कंप्लीट झालेले आणि अजून सुद्धा व्ह्यू येते. ओके, त्यानंतर त्यानं वॉच टाइम सुद्धा चांगला कंप्लीट केलेला आहे. ओके, तर तुम्ही ते बघू शकता. तसेच तुम्हाला इंटरॅक्शन म्हणून वाटत नाही का चष्म्यानं? ओके, थोडा त्रास सहन करून, थोडा मायग्रेनचा प्रॉब्लेम म्हणून चष्मा लावावा लागतो. ओके, जाऊ दे तिला. चला, तर आपल्याला काय शिकायचं? सेंटर ऑफ ओरिजिन. आता सेंटर ऑफ ओरिजिन म्हणजे काय? जर तुम्ही मला मेसेज करत असाल ना, तर फर्स्ट टाइम जर करत असाल तुमचं नाव आणि कॉलेजचं नेम टाकून द्या, मग मी तुमचे नंबर सेव्ह करत चालेन. ओके, तर आपल्याला शिकायचा सेंटर ऑफ ओरिजिन. सेंटर ऑफ ओरिजिन. मग सर ही काय नवीन भानगड आणली सर सेंटर ऑफ ओरिजिन? सेंटर ऑफ ओरिजिन ही नवीन भानगड काय? भानगड नवीन नाही. आता आपण कुठून आलो सर? आपला जी उत्पत्ती आहे ती उत्पत्ती कुठून झालेली आहे? सर मे बी आपलं सेंटर ऑफ ओरिजिन आफ्रिका दाखवतं, बरोबर आहे ना? मग आफ्रिकामधून आपलं इव्हॉल्युएशन झालं, त्यानंतर आपलं मायग्रेशन झालं, मग मायग्रेन करून आपण इथं आलो. आता तुम्हाला एक स्टोरी माहिती नसेल तर एक स्टोरी सांगतो. आता अमेरिका जो देश आहे, अमेरिका जो आहे, अमेरिका कसा बनलेला आहे? तुम्हाला एक स्टोरी माहिती असेल ना, अमेरिकामध्ये कोणतेही तिथलचे जे लोक आहे, जे तिथलचे ओरिजिनेटेड आहे, ते तिथलचे होते का प्रॉपरली? नाही, ते युरोपमधून तिकडे गेलेले. ओके, कुठून? युरोपमधून. ओके, त्या रिजन मधून अमेरिकामध्ये गेलेले. तर मग तिथं गेल्याच्या नंतर त्यांनी ते स्वतःचं साम्राज्य तयार केलं. ओके, आता मग तसंच कोणतंही क्रॉप कुठून तरी ओरिजिन झाला असेल, सुरुवात झाली असेल ना, मग त्याच्यावरच एका सायंटिस्टनं खोज केली की बा कुठून ओरिजिन झालं पाहिजेत. ओके, तर मग त्यात वॅव्हिलो नावाचा सायंटिस्ट होता. त्यांचं नाव होतं निकोलाय वॅव्हिलो. काय होतं? निकोलाय वॅव्हिलो. ओके, स्पेलिंग चुकली नाही ना? वॅव्हिलो यांनी 1926 मध्ये सेंटर ऑफ ओरिजिनची खोज केली. आता तुम्ही म्हणता सर सेंटर ऑफ ओरिजिन कुठं? क्रॉपचा जन्म कुठून झालेला? आता कोणतेही क्रॉप आपण आता मागच्या लेक्चर मध्ये बघितलं, कोणतेही क्रॉप हे वाईल्ड स्पेसिस पासून बनलेले. कोणत्या? वाईल्ड स्पेसिस पासून. ओके, स्पेसिस पासून बनलेले किंवा वाईल्ड रिलेटिव्ह लिहू शकता तुम्ही, वाईल्ड रिलेटिव्ह. ओके, वाईल्ड रिलेटिव्ह पासून. जसं की आपली उत्पत्ती कोण्या एका मंकीच्या ब्रांच पासून झाली, म्हणजे माकड्यापासून झाली असं आपण म्हणतो. आपल्याला एक सायंटिफिक रिझन माहिती नाही, पण की त्यांच्याच ते आपले वाईल्ड रिलेटिव्ह आहे असे आपण म्हणतो, बरोबर आहे ना? तर मग आता ही अर्थ आहे समजा. ओके, मग तुम्हाला काय वाटतंय कुठून सगळ्यात जास्त ओरिजिन कुठे झालेलं असेल? तुम्हाला एक ध्यानात ठेवायला सांगतो. जर तुम्हाला ओरिजिन ध्यानात नाही आले ना, तर एक ध्यानात ठेवायचं, पृथ्वीच्या मधातून एक लाईन जाते, त्या लाईनला आपण काय म्हणतो? त्या लाईनला आपण म्हणतो लॅटिट्यूड. 0 डिग्री लॅटिट्यूड. ओके, 0 डिग्री लॅटिट्यूड.
ही लाईन जाती, यालाच आपण इक्वेटर म्हणतो. काय म्हणतो? इक्वेटर. मग सर इक्वेटर हा काय झाला? पोल. हा पण काय आला? पोल. मग हा कोणचा पोल? नॉर्थ पोल, हा साऊथ पोल. मग तुम्हाला काय वाटतं, या तिन्ही पोल मधून सगळ्यात जास्त ओरिजिन कुठे झालेलं असेल क्रॉपचं? एक ध्यानात ठेवा, जसं जिथून इथून आपण इकडे गेलं की काय तयार होते सर? समजा सर आपलं भारत मधात आहे, इक्वेटरवर आहे, बरोबर आहे ना? आपल्या मधातून इक्वेटरवर जाते. कुठून जाते? राजस्थान मधून, बरोबर आहे. राजस्थान मधून इक्वेटर लाईन जाते राजस्थान महाराष्ट्राच्या बॉर्डर जवळून, बरोबर आहे. तुम्हाला माहिती असेल ना, जिओग्राफी तुम्ही शिकलेली असेल, तर तिथून जी लाईन जाते. मग सर आपल्या इकडे तर क्लायमेट खूप सुंदर आहे, बरोबर आहे ना? क्लायमेट ॲग्रोनॉमिक पिकासाठी चांगलं आहे. आणि जसजसं वर जाईल तसं रशिया येते आपल्यावरून, बरोबर आहे. तर रशियाचा प्रदेश कसा आहे सर? बर्फाळ भागात येतो. मग तो कुठे येतो? पोलवर येतो, बरोबर आहे ना? पोलकडे त्याचा हिस्सा जास्त येतो. मग त्या पोलच्या रिजन मध्ये बर्फाळ भाग आहे. मग इकडं खाली पण काय आहे सर? बर्फाळ भाग आहे. मग इकडं ओरिजिन होईल का कोणत्या स्पेसिसचा? नाही सर, इकडं ओरिजिन होणार नाही. मग ओरिजिन कुठं होईल सर? ओरिजिन कुठं होईल? इक्वेटरवर. मग जेवढे पण देश इक्वेटरवर येतात, मग त्याचं ओरिजिन कुठं होईल? या इक्वेटरवर. मग इक्वेटरवर कोणते देश येतात सर? तर मग इक्वेटरवर जे देश येतात, इक्वेटरवर जे देश येतात, आता ते देश कोणते हे शिकणं महत्वाचं आहे आपल्याला. मग त्याच्याच बेसिसवर, जे इक्वेटरवर जे देश येतात त्याच्याच बेसिसवर निकोला यांनी, वॅविलो या सायंटिस्टनं 8 सेंटर ऑफ ओरिजिन दिले. किती? 8 सेंटर ऑफ ओरिजिन. सेंटर ऑफ ओरिजिन. ओके, सेंटर ऑफ ओरिजिन. ओके, ओ म्हणजे ऑफ ओरिजिन. मग सेंटर ऑफ ओरिजिन म्हणजे सर पहिलं तर आपलं इंडिया लिहून घ्या. पहिलं सर इंडिया, मग इंडिया सेंटर. मग सर इंडियाच्या वरून इंडिया सेंटर, त्याच्यावरून चायना सेंटर. चायना सेंटर, कारण की ते पण सर इक्वेटर जवळ येतं. मग सर इंडिया सेंटर झालं, चायना सेंटर झालं. मग मेडिटेरियन रिजन, आपल्याला तुम्हाला माहित असेल मेडिटेरियन रिजन म्हणतात, सॉरी. मग इक्वेटरची लाईन कुठून जाईल? मेडिटेरियन रिजन. मग तिसरं सेंटेन्स कोणचं येतंय? मेडिटेरियन. मेडिटेरियन रिजन. ओके, मेडिटेरियन सेंटर. सर तिसरं कोणचं येतं? चौथं कोणचं येतं? आशिया मायनर. आशिया मायनर. ओके, आशिया मायनर. सर पाचवं सर आशिया मायनर झालं, इंडिया झालं, चायना झालं, मेडिटेरियन झाला, हा आपल्या इकडचा भाग झाला. ओके, आशिया खंडातला भाग झाला. सर मग बाकीचे इकडे कुठं कोणचं येत असन? मग त्याच्यानंतर येतं सेंट्रल एस्थेटिक सेंटर. सेंट्रल एशियाटिक. सेंट्रल एशियाटिक. सेंट्रल एशियाटिक सेंटर. ओके, त्यानंतर सर 6वं येतं इथिओपिया. इथिओपिया किंवा त्याला दुसरा शब्द दिलेला आहे ऍब्सिसियन. ऍब्सिसिनिया. ओके, ऍब्सिसिनियन सेंटर. सर मग 7वं कोणतं येतंय आणि 8वं कोणतं येते? 6वं आता तुम्हाला माहिती आहे की अमेरिका पण इक्वेटर जवळच येते. मग अमेरिकेचे सेंटर आहे, एक साऊथ अमेरिका आणि एक सेंट्रल अमेरिका. एक सेंट्रल अमेरिका, सेंट्रल अमेरिका आणि एक साऊथ अमेरिका. साऊथ अमेरिका. हे काय आले? अमेरिकेचे रिजन. मग किती सेंटर झाले? सेंटर ऑफ ओरिजिन. मग इंडिया, चायना, मेडिटेरियन, आशिया मायनर, त्यानंतर सेंट्रल आशियाटिक, त्यानंतर इथिओपिया, सेंट्रल अमेरिका आणि साऊथ अमेरिका. हे काय झाले? 8 रिजन झाली. हे 8 जे मेन सेंटर दिलेले कोण? सेंटर ऑफ ओरिजिन. कोण? वॅविलोन. कोण? वॅविलोन. मग वॅविलो सायंटिस्टने हे ओरिजिन दिले. मग इथं काय झालं सर? पहिलं प्लांट जे झालं फर्स्टली ओरिजिनेट झालं जिथं काय झालं. मग सर हिच्यात काय असते? वाईल्ड डायव्हर्सिटी असते. हिच्यात ओरिजिन मध्ये काय असते? डायव्हर्सिटी असते. वेगवेगळ्या स्पेसिस असतात. समजा सोयाबीनच्याच झाल्या तर वेगवेगळे वाईल्ड रिलेटिव्ह असतात. ओके, मग आता तुम्हाला एक माहित असेल की चायना, सोयाबीनचं ओरिजिन कोणचं आहे? चायना आहे. ओके, मेनली चायना, इथिओपिया, अमेरिका हेच आपल्याला ओरिजिन दिसतील. ओके, त्यानंतर
असं काही आहे का की प्लांट डायरेक्ट रॅन्डमली कुठं पण दिसून आले? नाही ना, कुठंतरी ओरिजिन झाला असं तिथून ते आपल्या इकडे आले असत. ओके, तर मग रॅन्डमली कोणचंही प्लांट ओरिजिनेट होत नाही. मेनली माउंटेन रिजन मध्ये ते दिसून येतात. ओके, माउंटेन रिजन मध्ये. ओके, 8 सेंटर ऑफ ओरिजिन ध्यानात ठेवा. याच्याबद्दल तुम्हाला फक्त लिहायचं जर असलं तर याच्यात कोणकोणचे देश येतात तेच लिहायचं. तर एशियन, इंडियन चायनामध्ये इंडियन चायनाच लिहू शकतो. मेडिटेरियन, पॅसिफिक, सेंट्रल एस्थेटिक, सेंट्रल साऊथ अमेरिका, एवढे रिजन. ओके, कोणाला काय प्रॉब्लेम? जर प्रॉब्लेम असला तुम्ही कमेंट थ्रू विचारत चला. ओके, लेक्चर बघितल्याच नंतर. मग याच्याच बेसिसवर दोन प्रायमरी सेंटर आणि सेकंडरी सेंटर, दोन गोष्टी. मग सर प्रायमरी सेंटर आणि सेकंडरी सेंटर काय? हे बघा, प्रायमरी सेंटर ऑफ ओरिजिन. ओके, सेंटर ऑफ ओरिजिन. नंतर सेकंडरी सेंटर ऑफ ओरिजिन, सेकंडरी सेंटर ऑफ ओरिजिन. मग सर ही काय भानगडी नवीन? सेकंडरी सेंटर ऑफ ओरिजिन आणि प्रायमरी सेंटर ऑफ ओरिजिन म्हणजे काय? समजा माझा जन्म झाला माझ्या गावामध्ये. ओके, आणि मी तिथून जॉबला आलो, मॅरेज झाल्याच्या नंतर जॉब करण्यासाठी दुसऱ्या गावामध्ये गेलो, तर मग माझा जिथं जन्म झाला ते काय आलं? प्रायमरी सेंटर ऑफ ओरिजिन. आणि मी मायग्रेशन करून किंवा इथून स्थलांतर करून जिथं आलो, स्थलांतर करेल जी जागा आहे, माझं ओरिजिन कुठलचं आहे? जिथलचं ओरिजिन आहे, जिथलचा ओरिजिन आहे ते काय आलं? माझं प्रायमरी सेंटर. आणि जिथं मी राहायला आलो, म्हणजे जिथं मी मायग्रेट करून आलो, दुसऱ्या ठिकाणाहून आलो, माझा ओरिजिन आहे का इथं? ओरिजिन आहे का इथं? सर ओरिजिन नाही, इथं काय माझा ओरिजिन आहे. ओके, मग हे काय आलं? सेकंडरी सेंटर. मग प्रायमरी सेंटर मध्ये काय असतात? इथं आपले वाईल्ड अँसेस्टर असतात, म्हणजे आपले सगळे रिलेटिव्ह कुठं असतात? आता आपल्या गोष्टी, ओके, आपले वाईल्ड अँसेस्टर असतात. आता तुम्ही एक ध्यानात ठेवा, तुमचा जिथं जन्म झाला तिथंच तुमच्या गावातले लोक असतात. ओके, गावातले रिलेटिव्ह असतात, तिथंच असतात ना. तुम्ही ज्या गावात स्थलांतर झाले त्या गावात तुमचे रिलेटिव्ह असतात का? नाही. तर मग तसंच ध्यानात ठेवायचं, ज्या गावात आपण राहतो तिथं काय असतात? आपले वाईल्ड अँसेस्टर असतात. इकडे वाईल्ड अँसेस्टर असतात का? सर इकडे वाईल्ड अँसेस्टर नसतात. मग याचे फीचर काय असतात? याचे फीचर्स हाय डायव्हर्सिटी असती. हाय काय असती? डायव्हर्सिटी असती. डायव्हर्सिटी असते की नाही हिच्यात? हाय डायव्हर्सिटी असते. ओके, हिच्यात लो असते डायव्हर्सिटी. ओके, हिच्यात पण नॉर्मल असते, लो नाही म्हणू शकत, नॉर्मल असते. ओके, नॉर्मल असते. ओके, नंतर सर नंतरचा पॉइंट येतो की हिच्यात हाय फ्रिक्वेन्सी ऑफ वाईल्ड जीन. हिच्यात काय असतात? हाय फ्रिक्वेन्सी ऑफ वाईल्ड जीन असते. हाय एरो जे आहे ते हाय, हाय फ्रिक्वेन्सी ऑफ वाईल्ड जीन. हिच्यात लो फ्रिक्वेन्सी असती. हिच्यात काय असती? लो फ्रिक्वेन्सी. ओके, लो फ्रिक्वेन्सी ऑफ वाईल्ड जीन. ओके, हा तुम्हाला असं कम्पॅरेटिव्ह टेबल करून बनवून देते, म्हणजे तुम्हाला लिहायला सोपे जातात. नंतर सर इथं हिच्यात काय होतं? क्रॉप इंट्रोड्यूस होतात. हिच्यात काय होतात? क्रॉप इंट्रोड्यूस होतात. इंट्रोड्यूस. हिच्यात इंट्रोड्यूस होत का? नाही. हिच्यात काय होतात? ओरिजिनेट. ओके, हिच्यात ओरिजिनेट होतात, हिच्यात इंट्रोड्यूस होतात. म्हणजे आपण त्या गावात काय होतो? ओळख निर्माण करतो. ओके, आपल्या गावात आपली ओळख असते. ओळख असणे आणि ओळख निर्माण करणे, ओळख असणे आणि ओळख निर्माण करणे. ओके, हा तुम्ही फरक हे बघा. प्रायमरी सेंटरला ध्यानात ठेवायचं, आपल्या गावात आपण राहतो, मग कसे राहतो ते. सेकंडरी सेंटर म्हणजे आपण जिथं जॉब करायला जातो ते, असं ध्यानात ठेवायचं. ओके, त्यानंतर सर प्रायमरी सेंटर झालं, सेकंडरी सेंटर झालं. त्यानंतर हिच्यात काय सर? हिच्यात वाईल्ड अँसेस्टर असतात. हिच्यात लॅक ऑफ वाईल्ड रिलेटिव्ह. ओके, हिच्यात वाईल्ड रिलेटिव्ह असतात. वाईल्ड रिलेटिव्ह असतात. हिच्यात लॅक ऑफ वाईल्ड रिलेटिव्ह. लॅक ऑफ वाईल्ड रिलेटिव्ह. वाईल्ड रिलेटिव्ह. ओके, हिच्यात काय असते? लॅक ऑफ वाईल्ड रिलेटिव्ह. प्रायमरी सेंटर आणि सेकंडरी सेंटर मध्ये कोणाला काय प्रॉब्लेम नसायला पाहिजेत. ओके, जर असला तुम्ही मला कमेंट थ्रू पर्सनल कॉल करून विचारू शकता. ओके, ग्रुपला जॉईन करा, माझा नंबर तिथून तुम्हाला भेटून जाईल. ओके, त्यानंतर सर एक लॉ ऑफ होमोलॉगस सिरीजचा एक लॉ दिलेला आहे. मग तिच्यात काय म्हणलेलं आहे की जे क्लोज रिलेटेड स्पेसिस असतात, कोणचा लॉ? लॉ ऑफ होमोलॉगस सिरीज. लॉ ऑफ होमोलॉगस सिरीज.
लॉ ऑफ होमोलॉगस सिरीज म्हणजे काय, की जे रिलेटिव्ह असतात, जे की क्लोजली रिलेटेड असतात, क्लोजली रिलेटेड जे जीन असतात, जे क्लोजली रिलेटेड जीन असतात ते काय असतात, त्याचे कॅरेक्टर काय असतात, सिमिलर असतात. कॅरेक्टर काय असतात, सिमिलर असतात. त्याचे कॅरेक्टर काय असतात सर, सिमिलर असतात. आणि त्यांच्यात व्हेरिएशन काय असतं, हेरिटेबल व्हेरिएशन असतं. ओके, काय क्लोज रिलेटेड मध्ये जे जीन असतात ते त्या जीनचे कॅरेक्टर कसे असतात, सिमिलर असतात. त्याच्यात हेरिटेबल व्हेरिएशन असतं. हा काय म्हणतो, लॉ ऑफ होमोलॉगस सिरीज. लॉ ऑफ होमोलॉगस सिरीज. मग याच्यात काय सर, याच्यात मग याचे सिग्निफिकन्स काय, याची सिग्निफिकन्स आपण सिमिलर ट्रेट माहित होतं. सिमिलर ट्रेट म्हणजे गुणधर्म, सिमिलर गुणधर्म म्हणजे त्याचे गुण. जर समजा आपले मित्र असतात, मग आपली वाईफ कोणासोबत मॅच होती सर, आपली वाईफ नाही बाळा, वाईफ. ओके, मला माहितीये तुझे विचार कुठं चालले, पण जाऊ देऊ नको. कसं आहे माहिती का, यू आर सिंगल ब्रो, यू डोंट हॅव एनी मॅच, दॅट्स वाय यू कॅन फोकस ऑन दिस. येस, तर इन लॉ ऑफ होमोलॉगस सिरीज द फीचर इज दॅट हॅव सिमिलर traits like there is a color, nature, and a size, shape of pod, then adaptation. Okay, that things. Then another significant is they have specific trait, also specific trait. Can we take lecture in English? My English is very frequently. Yes, you can understand. You understand very well. That is a quota of my English. That is ended. Okay. Just we are focused on this lecture. Okay. Law of homologous series. Can you understand it? Yes, sir. We will understand. Then another is the distribution of species. म्हणजे कसं की, हो सर आले मराठीवर, बस मला माहिती ना, हसा लागले तुम्ही आता, संपला सर तुमचा. नाही, मग डिस्ट्रीब्युशन कसं झालं असं, जर समजा आपला ओरिजिन आफ्रिकामध्ये होईल समजा, ओके, आफ्रिकामध्ये होईल, मग आपण तिथून इंडियामध्ये कसे आलो सर, इंडियामधून अमेरिकामध्ये कसे गेलो, अमेरिकामधून युरोपमध्ये कसे गेलो, म्हणजे युरोपमधून अमेरिकामध्ये कसे गेलो, चायनामध्ये कसे गेलो, त्यानंतर ब्राझीलमध्ये कसे गेलो, हे आपलं काय आलं, स्थलांतरण. मग हे स्थलांतराला काय म्हणतात, डिस्ट्रीब्युशन. याला काय म्हणतात, डिस्ट्रीब्युशन ऑफ स्पीसीज. मग डिस्ट्रीब्युशन होण्याचे कारण किती सर, डिस्ट्रीब्युशन ऑफ स्पीसीज, डिस्ट्रीब्युशन ऑफ स्पीसीज. सर डिस्ट्रीब्युशन व्हायचे कारण कोणकोणचे, तर मग पहिलं कोणचं, की नॅचरली सिलेक्ट झालो. नॅचरल सिलेक्शन. नेचरनं आपल्याला काय केलं, सिलेक्ट केलं. नेचरनं ज्या व्हेरायटीला सिलेक्ट केलं, जी ऍडप्ट झाली इन्व्हायरमेंटला, तीच पुढं ग्रो होऊ शकली. आज जसं की जे आता आफ्रिकाचे लोक तुम्ही एक पाहत असाल, ते ट्रायबलचे व्हिडिओ टाकतात की त्या ट्राईब मध्ये अशी ट्राईब आहे, ती जंगलात राहते, त्याचं सगळं जनन मरण हे खाण्यासाठीच धडपड मग करतात. ओके, ते काय इव्हॉल्व नाही झाले, त्याला नेचरनं सिलेक्ट केलं का नाही केलं, आपल्याला सिलेक्ट केलं. म्हणून आपण काय, आपलं माइंड डेव्हलप झाला, आपण खाण्यापिण्याच्या गोष्टीपासून परे झालो, आपलं स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग वाढलं. त्या आफ्रिकामध्ये राहणाऱ्या लोकांचं वाढलं का नाही, तुम्ही पाहत असाल ना, ते व्हिडिओ येतात मोबाईलवर, इंस्टावर रील तर पाहत असाल सर. ओके, मग त्याचं आपलं काय झालं, नॅचरल सिलेक्शन. सर दुसरी गोष्ट कोणची येते सर, ह्युमन मायग्रेशन. ह्युमन मायग्रेशन म्हणजे स्थलांतरण, या ठिकाणपासून दुसऱ्याच ठिकाणपर्यंत. ओके, ते काय आलं, ह्युमननं मायग्रेट केलं. ओके, त्यानंतर आयसोलेशन. मग सर आयसोलेशन काय कन्सेप्ट आहे, आयसोलेशन म्हणजे सगळ्या अंगून पहाड आहे समजा, हे सगळे अंगून पहाड आहे. मग इथलची जी स्पेसिस झाली ती काय आली, आयसोलेट झाली. आयसोलेट म्हणजे आता आपल्या वर्गातले एखादं जण असं कोणासोबत बोलत नाही, काही घेणं नाही त्याला, खूप श्री पुस्तक किडा राहतात, जस्ट रिडिंग. येस,
दॅट्स कॉल्ड आयसोलेशन. हे 3 रिझन काय आहे, डिस्ट्रीब्युशनच्या स्पेसिस डिस्ट्रीब्युशनसाठी महत्वाचे. ओके, याच्यात कोणाला काय प्रॉब्लेम नसायलाच पाहिजेत आणि प्रॉब्लेम नसणच. ओके, त्यानंतर सर याचे लिमिटेशन काय, नॉट ऑल डायव्हर्स सेंटर आर ओरिजिन सेंटर. डायव्हर्सिटी सेंटर काय सगळेच ओरिजिन सेंटर आहे का, नाहीये. ओके, डिफ्युजन ओरिजिन काय व्हेरी लार्ज एरियामध्ये, जसं की आता सेंट्रल अमेरिका, साऊथ अमेरिका हा स्मॉल एरिया आहे का, नाही, लार्ज एरियामध्ये. ओके, त्यानंतर माउंटेन बेसिस, आता काही ठिकाणी माउंटेन असतात, त्या ज्या ठिकाणी ते जाऊ शकले नाही सायंटिस्ट, मग त्यांनी ते काय केलं, इग्नोर केलं. ओके, हे काय त्याचे लिमिटेशन. आणि त्याच्यानंतर सिग्निफिकंट काय की आपल्याला वेगवेगळे जीन भेटतात, ते जीन भेटल्याच्या नंतर वेगवेगळे त्यांच्यात अडॅप्टेबिलिटी असते. मग ती अडॅप्टेबिलिटी घेऊन काय करू शकतो आपण, ते जीन ट्रान्सफर करून आपले जे क्रॉप आहे त्या क्रॉप मध्ये आपण बदल घडून आणू शकतो. ते बदल घडून आणून आपण त्या क्रॉप मध्ये एक अडॅप्टेबिलिटी निर्माण करू शकतो. ती अडॅप्टेबिलिटी निर्माण करण्यासाठी काय जरुरी आहे, आपल्याला सेंटर ऑफ ओरिजिन माहिती जरुरी आहे. काही सेंटर ऑफ ओरिजिन आपण काय करू शकतो, वाईल्ड स्पीसीज सिलेक्ट करू शकतो. ओके, त्यानंतर जर्म प्लाझम कलेक्शन. जर्म प्लाझम म्हणजे काय, तो जीन पूल असतो. ओके, लायब्ररी ऑफ जीन इज कॉल्ड एज जर्म प्लाझम. ओके, और सम टोटल ऑफ जीन. तर तुम्ही पहिले लेक्चर बघून घ्या, त्यात मी इन डिटेल मध्ये सांगेल. त्यानंतर टॅक्झोनॉमी, इव्हॅल्युएशन स्टडी. आता इव्हॅल्युएशनची जर स्टडी करायची असेल आपल्यासाठी, ते इम्पॉर्टंट टॉपिक आहे. ओके, इथपर्यंत जर सर्वांना समजलं असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच तुमच्या फर्स्ट सेमिस्टरच्या विद्यार्थ्यांसोबत शेअर करा, म्हणजे त्यांना पण आपण वन शॉट देऊ. क्वालिटी वन शॉट जर बघायचे असेल तर तुम्ही युट्यूबवर जाऊन वन शॉट बाय नितीन सर टाकू शकता आणि तुम्ही वन शॉट कोणत्याही विषयाचा बघू शकता. ओके, 4th सेमिस्टरचा. ओके, त्यानंतर फर्स्ट सेमिस्टरचा पण आपण टाकणार आहे. बॅकलॉगच्या स्टुडंटसाठी पण वन शॉट महत्वाचे आहे. त्यानंतर आपण ज्या नोट्स प्रोव्हाइड करणार त्या नोट्स मधूनच पेपर येईल याची 99% तरी गॅरंटी आहे. आणि 1% सोडून द्या, 1% मी काही देऊ नाही. ओके, तसेच तुम्ही मला कोणतीही अडचण असली, पर्सनल अडचण असली, काही असली तर एक मित्र म्हणून, भाऊ म्हणून तुम्ही मला फोन करू शकता, मेसेज करू शकता. ओके, सर्व तुमचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याचा आपण प्रयत्न करू. आणि जर लेक्चरमध्ये काही डिमांड असेल, सर स्लो शिकवा, जास्त शिकवा, थोडे एक्सप्लेन करा, कमी एक्सप्लेन करा, काय असेल ते तुम्ही मला मेसेज थ्रू, कमेंट थ्रू सांगू शकता. ओके, फीडबॅक नक्की द्या. थँक्यू.